आणि तू पोरीला का चोरवत होती हे सांग सरांना. मी खरं सांगतो, मी चोरला आयो. त्या बाईनं माझ्या पोरीला चोरलं आणि माझ्या कमळीला घेऊन गेली ती. अहो बाई, या व्यतिरिक्त दुसरा काही विषय आहे की नाही तुमच्याजवळ? उगाच आम्हाला वेड्यात काढताय का तुम्ही वेड्या आहात? सांगा पटकन, काय नाव आहे तुमचं? सांग नाव तुझं. नाव सांग तुझं सरांना. मी सांगतो, मला मारू नका. मी सांगतो. गौरी नाव आहे माझं. आता कशी बोललीस? आणि त्या मुलीला घेऊन कुठे जाणार होतीस तू? कुठे विकणार होतीस? नाही तसं खरंच काय नाही हो, माझी पोरं आहे ते, म्हणून नाव घेऊन गेलो तिला. जर ती तुझी मुलगी होती तर मग तुझा नवरा कुठं आहे? ते नाही सांगता यायचं मला. त्यांचं नाव घेतलं तर मारून टाकतील. मला मारायचं नाही हो. खरंच. काय नाटक करतेस? सांग तुझ्या नवऱ्याचं नाव काय? सांग तुझा नवरा कोण आहे? परत तेच. तू चोर नाही आहेस ना, तर मग एक काम कर, तुझ्या नवऱ्याचा फोन नंबर दे आणि सांग बरं तो कुठे राहतो. नंबर मुंबईत राहतात एवढंच माहिती आहे. अगं बाई, एवढ्या मोठ्या मुंबईत किती लोक राहतात माहिती आहे का? त्यांचं नीट पूर्ण नाव आणि पत्ता सगळं काही सांग. नका मारू. सांगतो. चांगली समज द्या मॅडम तिला. चांगलं फोडून काढा. माझ्या मुलीला पळवून येते काय? साहेब, मला तक्रार द्यायची. काय कंप्लेंट आहे? माझी आई हरवली आहे, ती घरला परत आलेलीच नाही. अरे बापरे, असं आहे का? होय. कुठून हरवल्या आणि तुम्ही कुठे राहता? तुमच्या आईचं वर्णन सांगा मला. तिनं पिवळ्या रंगाची साडी नेसली होती. हा, इथं असं हाताला लागलंय जरा तिच्या. आणि तिला जरा आजार असल्यामुळं ती असं बडबडत राहते सतत. हा, पिवळी साडी आणि डोक्याला पट्टी लावली ती बाई का? होय. तिकडे साहेब बसलेत, साहेबांच्या तिकडे जा. हा, लवकर. या लोकांनी मला पकडून ठेवलंय. मग आवाज नाही असते सांगायला मला सोडून दे. नाही, कोण काय नाही करणार. शांत. काय नाही होणार. साहेब भाऊ, काय झालंय? तुम्ही का पकडून ठेवलंय तिला? एक मिनिट, ही तुझी आई आहे का? होय. अहो, चोर आहे ही, चोर. माझ्या मुलीला पळवून नेलं होतं हिने. हो, काय डोसक्यावर पडलाय का तुम्ही? उगं काय बी काय बोलताय? माझी आहे ती, चोर नाही. आणि तुम्हाला एवढं दिसत नाही तिची परिस्थिती काय आहे? अशी अवस्था आहे म्हणूनच ती तसं वागायला लागली आहे ना. व मानसिक स्थिती तरी बघा तिची. तू म्हणतेस ही चोर नाहीये, तर मग ह्या बाईनी या बाईचं बाळ का चोरलं? साहेब भाऊ, माझी आई थोड्या दिवसापूर्वी एका तिला आजार झाला एक, ज्यात तिला काहीच आठवण झालंय. माझ्याकडे सगळं रिपोर्ट मी तुम्हाला आणून दाखवू शकतो. काय नाही हो साहेब, तिचीच गँग मेंबर असणारी टोळी असते, यांची टोळी. मी तर म्हणते ह्या बाईला कसं आमच्याकडे दिलं तसं हिला बी आमच्याकडे द्या. सरळ करून सोडतो. तुमची माणुसकी मेली आहे का हो? हात उचलला तुम्ही सगळ्यांनी मारलाय तिला. लाज कशी वाटत नाही हो तुम्हाला? का उगा रस्त्यावर काय दिसला, धिंगाणा झाला का जायचं मारामारी करायची? अहो, त्या माणसाची काय बाजू आहे, नेमकं झालंय काय प्रकरण हे जाणून तरी घ्या. काय झालंय हे माहिती न करून घेता तुम्ही शिक्षा देणार आहे कोण आहे? तुम्ही कायदा हातात घेणार आहे, मारामारी करणार आहे? अहो, एवढंच होतं, तुम्ही चोर म्हणताय तर द्यायचं होतं पोलिसात डायरेक्ट. हा, कशाला पाहिजे मग कायदा न कचऱ्या? तुम्हीच मारामारी करा ना, तुम्हीच बना पोलीस. एका निष्पाप बाईवर हात उचलून तुम्हाला आता समाधान मिळालं असेल नाही का? माणसं नाही, जनावर आहात तुम्ही, जनावर. मॅडम, तुम्ही प्लीज शांत व्हा. आणि तुम्ही सगळे कायदा हातात घेऊ नका. आणि हे असं कोणालाही मारहाण करणं आणि कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे. चला, निघा सगळे.
नाही किती लागलंय? आपण घरला गेलो की नाही मी 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 मलमपट्टी करून देतो हा, बरं वाटेल. हे पोरी, मला ना आता खरंच वाटायलंय की ही माणसं ना मला मारायला आली आहेत, मला आणि माझ्या कमळीला, आणि म्हणूनच ती बाई माझ्या कमळीला उचलून घेऊन नाही गेली. नाही 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 शांत. कोणी काय करणार नाही. मी म्हणले की नाही, तुमची कमळी गावाकडे आहे, आपण जायचंय ना गावाकडं. मी म्हणले तुम्हाला. शांत हा, काय होणार नाही. शांत व्हा. आपण जायचं गावाकडं. तुमची कमळी एकदम सुरक्षित आहे. हा, तिला कुणी बी काय करणार नाही. मी आहे की नाही. गॉड, क्रिश माझे कॉल्स का नाही उचलत आहे? व्हॉट इज हॅपनिंग? तुझं काय? हा, एवढं काय बोलायचं त्याच्याशी? आणि मला एक सांग, दुपारी तू गेली होतीस ना तिकडे, मग तेव्हा का नाही भेटलीस त्याला? का नाही भेटली? काय तो नव्हता? मी का नाही भेटणार? काही काय बोलतेस ग? तेच तर टेन्शन आलंय ना मला. तो तिथे नव्हता. मला काय माहिती, असं वाटतंय की व्हॉट इफ तो त्या गावच्या आपला भेटायला गेला असेल तर? तर मग ही कमळी गेली कुठे? म्हणजे बघ, कॉलेजच्या हॉस्टेलमधनं तिला रेस्ट्रिकेट करण्यात आलं. तिच्याकडे घर नाहीये, जाणार कुठे, राहणार कुठे? मला असं वाटलं होतं की ती म्हातारीकडे येईल आणि गयावया करेल, आजी मला राहायला घर नाहीये वगैरे वगैरे. इथे पण आली नाही. आणि मुंबईत तिचं दुसरं कुणीही राहत नाही. ती फक्त ऋषीलाच ओळखते, म्हणजे जाऊन जाऊन ती फक्त ऋषीचकडे जाऊ शकते. सिरियसली ज्ञानी आजी? हा, तुला इतकी काळजी आहे तिची, इतकी केअर आहे? माझा शोध तिला. असेल कुठल्या तरी रस्त्यावर. तसं पण तुला माहिती आहे ना कशी आहे ती बेगर. तिला ना राहण्याची सवयच आहे. मूर्ख मुली, जरा गप्प बसशील का? हा, काय तोंडाला येईल ते बोलत सुटते नसतील. तुला काय वाटतं मला तिची फार काळजी आहे म्हणून मी बोलते? ऑफकोर्स. म्हणून मी, कळलं? तोंडाला एकदम कुलूप लाव. मला हे म्हणायचंय की ज्या वेळेस आपण नयनताराकडे गेलो होतो आणि त्यावेळेस मी तिला एक प्रश्न विचारला होता, काय ग कमळी कुठे आहे म्हणून, तेव्हा तिने चटकन उत्तर दिलं नाही. ती थोडीशी गडबडली आणि मग थोडीशी सारवासारव करून काय म्हणाली, तिचा आणि तिच्या या घराचा काय संबंध आहे? मला काहीतरी गडबड वाटते. गडबड नाहीये, तू बडबड करते फालतूची. तुला काय वाटतंय त्या नयनतारा आंटीने त्या गावच्या आपल्या तिच्याकडे ठेवून घेतलं असेल? ही गोष्ट शक्य नाही, अशक्य. कारण कमळीचं नुसतं नाव तरी ऐकलं ना त्या नयनताराने, तर तिच्या तळपायाची आग अशी मस्तकात निघून जाते. आणि जिच्यामुळे तिच्या मुलाला तिला घराबाहेर काढावं लागलं, त्या मुलीला ती घरात घेणार आहे. आई, कसं शक्य आहे? हो, मलाही तसंच वाटत होतं. पण प्रश्न उरतोच ना की मग ही कमळी गेली कुठे? आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे कमळीने ऋषीला लेडीज हॉस्टेलवर लपवून ठेवलं नव्हतं. कोणानं लपवून ठेवलं होतं? त्या कमळीच्या मागावरनं राहावं लागणार आहे आणि चांगला शोध घ्यावा लागणार आहे. तिला असं नजरेआड करून चालणार नाहीये. सतर्क राहावं लागणार आहे कमळीच्या बाबतीत.